आज या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे सोलापूर शहराच्या लगत असलेले जे MSRDCचे जे चालत असलेले अनेक वर्षापासून टोलचा झोन बंद झाला पाहिजे आणि या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कारण गेल्या अनेक वर्षापासून MSRDC चे टोल नाक्याचा या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांचा ज्यावेळी नॅशनल प्रकल्प चालू झाला त्यावेळी ह्यांनी माननीय कलेक्टर साहेबाला 2016 पासून कलेक्टर साहेबाला असा पत्र दिलेलं आहे की हे टोल नाके बेकायदेशीर आहे, हे टोल नाके बंद करा। परंतु आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी कलेक्टर साहेबाला निवेदन देतो आहे, मंत्रालयात निवेदन देतो आहे, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन निवेदन देतो आहे, परंतु या ठिकाणी आमची कुठल्याच पद्धतीने दखल घेतली नाही। त्यामुळे या ठिकाणी आज आमरण उपोषण करतो आहे। सोलापूर शासकीय निमशासकीय याचा मेन अधिकारी म्हणजे प्रमुख अधिकारी हे कलेक्टर असतात। कलेक्टर साहेब म्हणतात हे मुंबईवरनं काम होणार आहे, दिल्लीवरनं काम होणार आहे। जर मुंबई दिल्लीला काम होत असेल तर तुम्ही इथं कलेक्टर म्हणून का बसलात हा आमचा प्रश्न आहे। कारण सगळी अथॉरिटी तुमच्याकडे आहे। भारतीय राष्ट्र महामार्ग प्राधिकरण यांनी पत्र तुम्हाला काढतात ते हे टोल नाके बंद करा, परंतु तुमचं काम आहे याचा पाठपुरावा करा। काय नाही, तेरी भी चूप मेरी भी चूप या पद्धतीनं या ठिकाणी सर्वजण हप्ते घेऊन हे सर्वसामान्य शेतकरी, ट्रक चालक, मालक या लोकाला बेजबरदस्तीने बेकायदेशीर या ठिकाणी गुंडाची टोळी ठेवून पैशाची वसुली करतात। प्रथमतः हे टोल नाके बंद करण्यात यावे। आमची दुसरी मागणी अशी आहे की MIDC गोरगरीब सर्व कामगाराला उद्योग मिळवण्यासाठी या ठिकाणी MIDC अस्तित्वात आली, परंतु त्या MIDCमध्ये कारखाने बंद करून या ठिकाणी मोठमोठे मंगल कार्यालय काढले आणि या ठिकाणी कामगाराला बेरोजगार केले। ते मंगल कार्यालय तात्काळ बंद करा। आणि आमची तिसरी मागणी अशी आहे त्या MIDCमध्ये जे कामगार आहेत त्या कामगाराला अंधारात ठेवून या ठिकाणी त्यांना कमी वेतन देऊन त्यांच्यावर अन्याय करतात। खऱ्या अर्थाने प्रति तास 100 रुपये प्रमाणे यावं या प्रमुख मागणीसाठी उपोषणला बसलो आहे, आमरण उपोषणला। जर 25 तारखेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही 26 जानेवारी दिवशी सर्व युवा भीमसेना सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी या जागेवर आम्ही स्वतः आत्मदहन करू।